यातला फरक पाहता विमान अपघाताचं गांभीर्य कायमच जास्त राहणार आहे। समाजातील सर्वच स्तरातील लोक आता विमान प्रवास करू लागले आहेत। अशात एकाही विमान अपघाताने या व्यवसायाच्या हिताला बाधा येणार नाही अशी काळजी घेतली तरीही अपघात होतायत आणि या व्यवसायाच्या हिताला बाधा येतेच आहे। जगभरामध्ये विमान अपघात होत असताना ते कमी व्हावेत म्हणून प्रयत्न सुरू असतानाही अपघात थांबत नाहीत, हीच चिंतेची बाब आहे। अहमदाबादमध्ये विमान कोसळण्याचा ताजा व्हिडिओ हाती आलाय, तो आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत। आपल्या समोर येणारी दृश्य ही सीसीटीव्हीची आहेत। विमानतळाच्या जवळच्या एका सीसीटीव्हीतून उडालेलं हे विमान चित्रित झालंय। ते विमान उडतं, आकाशात काही काळ अधिकाधिक उंच जाण्याच्यासाठी प्रयत्न करतं। विमानाच्या साठी आणि वैमानिकाच्या साठी सुद्धा हा एक अत्यंत कठीण आणि तितकाच नाजूक काळ असतो आणि याच काळामध्ये विमानाचं भवितव्य निश्चित होणार असतं। आता इथेच आपण पाहताय, पहिल्यांदा विमानानं झेप घेतल्यानंतर एका विशिष्ट मर्यादेवर ते विमान खाली यायला लागलंय आणि त्याचं खाली झेपावणं, जमिनीकडे जाणं थांबतच नाहीये। सलग तीच क्रिया कायम राहते आणि धाडकन विमान जमिनीवर येऊन कोसळतं, त्याच्या ठिकऱ्या उडतात, प्रचंड मोठा आगीचा लोट उठतो आणि त्यानंतर आकाशात येतात ते फक्त धुराचे लोट। आज दुपारी अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारी जी काही एअर इंडियाची AI-171 ही जी काही फ्लाईट होती ती क्रॅश झाली आणि त्याच्यामध्ये जवळपास 242 लोक होती। त्याच्यात 230 प्रवासी होते आणि 12 क्रू मेंबर्स होते। या विमान अपघाताचा केवळ एकच नाही तर आणखी एक व्हिडिओ समोर येतोय, तो आता आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये नागरी वस्तीवरून हे विमान जात असताना कसं कोसळतं ते आपल्याला लक्षात येईल। नागरी वस्तीत एका इमारतीच्या छतावर उभं राहून हे विमान छायाचित्रित करण्यात आलंय। समाज माध्यमाचा सध्याचा असलेला प्रभाव पाहता अशी दृश्य आता वेगानं कॅमेऱ्यात कैद होऊ लागली आहेत। विमान नागरी वस्तीवरून जात असताना वेगानं खाली येतं आणि पुन्हा एकदा जमिनीवर धाडकन कोसळल्याची ही दृश्य आहेत। अहमदाबादेतल्या मेघाणी नगर या नागरी वस्तीवर विमान कोसळून आजची दुर्घटना झाली आहे। एअर इंडियाच्या इतिहासातली ही सर्वाधिक भीषण दुर्घटना म्हणावी लागेल। आता जी दोन दृश्य आपल्या समोर आली ती तुलनेनं अस्पष्ट होती आणि म्हणूनच आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI च्या मदतीने एक व्हिडिओ तयार केलाय, ज्यात आपल्याला लक्षात येऊ शकेल की अपघात नक्की कसा झाला असू शकतो। तो व्हिडिओ आम्ही आता आपल्याला दाखवतोय। विमान वेगानं जमिनीकडे येत असताना हे विमान इमारतीच्या छतावर कोसळलंय। अधिक स्वरूपात ही घटना तिथं कशी घडलेली असू शकते हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ खास करून आपल्यासाठी तयार केलाय। AI च्या माध्यमातून दाखवलेल्या या व्हिडिओमध्ये जी गोष्ट समोर येते ती म्हणजे इमारतीच्या छतावर एवढं मोठं विमान कोसळल्यानंतर इमारतीचा काही भागच दुर्घटनाग्रस्त झालाय, बाकीची इमारत तशी कायम राहिली। मात्र विमानाचे अनेक भागांमध्ये तुकडे झालेले आहेत आणि या विविध प्रकारच्या विमानाच्या संदर्भातल्या नुकसानीनं आसपास प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। विमानाचा अहमदाबादेतला अपघात कसा असू शकतो याचं प्रत्यक्ष घटनास्थळावरचं जे चित्रीकरण सध्या समाज माध्यमात आहे त्यापेक्षा हा अपघात आपल्यापर्यंत अधिक स्पष्ट रीतीने पोहोचावा म्हणून हा खास AI चा व्हिडिओ।
जे विमान अहमदाबादमध्ये कोसळलं ते होतं बोईंग ड्रीम लायनर. जगामध्ये बोईंग आणि एअरबस या दोन प्रमुख विमान उत्पादन कंपन्या आहेत. त्यापैकी बोईंगचं ड्रीम लायनर कसं बनतं त्याचा हा व्हिडिओ आहे. सध्याच्या काळात ड्रीम लायनर आपल्या स्थानावर एक अत्यंत उत्तम विमान म्हणून गणलं जरी जात असलं तरी सततच्या अपघातामुळे ते वादात सापडलंय. बोईंगचं ड्रीम लायनर बनत असतानाचा हा व्हिडिओ आहे आणि हे ड्रीम लायनर बनवण्याच्या बाबत मोठा संघर्ष बोईंगच्या साठी सुद्धा आहे. कारण बोईंगचं हे ड्रीम लायनर सर्वोत्तम रीतीनं बनावं, जगात विकलं जावं, याच्यासाठी बोईंगनं प्रथम श्रेणीच्या ड्रीम लायनरसाठी खास मेहनत घेतली. पण त्याच्यानंतर बोईंगनं ड्रीम लायनरमध्ये काही सुधारणा केल्या आणि ड्रीम लायनरची नवी श्रेणी बाजारात आणली. तिथंच घोळ झाला. बोईंगचं ड्रीम लायनर बाजारात नव्या नावासह, नव्या श्रेणीसह, नव्या गुणवत्तेसह आलं खरं, पण त्याला अपघाताचं ग्रहण लागलं. सातत्यानं ड्रीम लायनरचे होणारे अपघात हे बोईंग कंपनीच्या आणि हवाई वाहतूक क्षेत्राला सुद्धा धक्कादायक ठरलेले आहेत. ड्रीम लायनरचा एक तपशील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याची लांबी ही 56.70 मीटर इतकी आहे, तर त्याची उंची जमिनीपासून 16.90 मीटर इतकी आहे. या विमानाचे पंख हे 60 मीटर रुंद पसरलेले असतात. त्याची आसन क्षमता 254 इतकी आहे सर्वाधिक पातळीवर. त्याला 2 इंजिन असतात, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या विमानामध्ये इंधनाच्या टाक्या 1,26,206 लिटर हवाई इंधन एका वेळेला वाहून नेऊ शकतात. त्याचा सर्वाधिक वेग हा प्रति तास 954 किलोमीटर इतका आहे. कमाल श्रेणीमध्ये 13,620 किलोमीटर प्रवास ते करू शकतं. म्हणजे एकदा पेट्रोल भरल्यावर इतका लांबचा पल्ला ते गाठू शकतं. अमेरिकेची बोईंग कंपनी 2,18,00,000 रुपयांना, म्हणजे खरं बघायला गेलं तर 218,000 कोटी रुपयांना एक बोईंग विमान विकते. बोईंगच्या ड्रीम लायनर 777 आणि 787 या विमानाबद्दल जागतिक पातळीवर पूर्वीपासूनच संशय व्यक्त होतोय. समाज माध्यमात सुद्धा आज दिवसभर याची चर्चा आहे. आणि या निमित्तानं क्रांतिकुमार नामक एका सोशल मीडिया अकाउंटनं जी भीती व्यक्त केली आहे त्याची चर्चा लपून राहिलेली नाही. ते अकाउंट काय म्हणतंय ते पाहूया. बोईंगच्या 777 आणि 787 ड्रीमलायनर जातीच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाडाचा इतिहास राहिलेला आहे. बोईंगच्या दोघा अभियंत्यांनी ही विमानं बनवताना नियमांना बगल दिल्याचं म्हटलंय. अमेरिकेनं 2013 मध्ये बोईंगच्या 777 आणि 787 जातीच्या विमानांवर बंदी घातली होती. बंदी उठवण्याच्यासाठी बोईंगनं तांत्रिक चुका आपण सुधारल्या असं म्हटलं. बोईंगचा आक्षेप घेणारा अभियंता जॉन बार्नेट 2024 मध्ये संशयास्पद स्थितीमध्ये मयत आढळला. जगात सध्या तरी कुणीच बोईंगच्या 777 आणि 787 ड्रीमलायनर जातीच्या विमानांना खरेदी करत नाही. अहमदाबादेत कोसळलेलं विमानही बोईंग 787 ड्रीमलायनर आहे याची आठवण सोशल मीडिया अकाउंट क्रांतिकुमारनं करून दिली आहे. आता आपण
आपण चर्चेच्या निमित्तानं आपल्या सोबत अभिजित अडसूळ यांना जोडून घेतलंय। अभिजित अडसूळ हे एका बाजूला आपल्याला राजकारणी म्हणून ठाऊक आहेत, पण त्याचबरोबर त्यांचं व्यावसायिक कौशल्य हे एक निष्णात वैमानिक म्हणून आहे। कॅप्टन अभिजित अडसूळ, नमस्कार आणि आपलं स्वागत। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी आपण जोडले गेलात त्याबद्दल। सर्वसाधारणपणे पहिल्या टप्प्यावरचा प्रश्न असाच असतो की ज्या वेळेला टेक ऑफ आणि लँडिंग होतं त्यावेळेला वैमानिक एक अत्यंत नाजूक स्थिती अनुभवत असतो। सर्वसाधारणपणे ज्या वेळेला तुम्ही टेक ऑफ करता त्यावेळेला कोणती काळजी घेता, कारण तुम्हाला मर्यादित काळामध्ये जमीन सोडून आकाशात पोहोचायचं असतं? सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आम्ही एअरपोर्टला पोहोचतो, ऑफिसमध्ये जाऊन सगळ्या डिटेल घेतल्या जातात की विमानामध्ये जाताना वातावरण कसं आहे, विमानाची काय परिस्थिती, विमानामध्ये छोटे मोठे कुठले स्नॅक्स आहेत की नाही, रनवेची परिस्थिती काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली जाते। त्या आधारावर एअरक्राफ्टमध्ये गेल्यानंतर पुन्हा विमानाचं वजन काय आहे, टेम्परेचर तेव्हाचं काय करणं हा फार महत्त्वाचा भाग असतो। कारण ह्या सगळ्या गोष्टी FMC जे फ्लाईट मॅनेजमेंट सिस्टम जी असते त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी फीड केल्या जातात आणि त्याच्यावरून आम्हाला ते स्पीड्स, जे टेक ऑफचे स्पीड्स असतात हे फार पर्टिक्युलर स्पीड्स इम्पॉर्टंट असतं। कारण जेव्हा टेक ऑफ होतं तेव्हा त्या पर्टिक्युलर वेट प्रमाणे, तेव्हाच्या टेम्परेचर प्रमाणे त्याचं सगळं कॅल्क्युलेशन करून ते वेट वरून ते स्पीड येतात आणि त्या स्पीडलाच तुम्हाला टेक ऑफ करावं लागतो। आणि टेक ऑफ करताना म्हणजे जेव्हा तुम्ही रनवेच्या जवळ असता तेव्हापासून ते 10,000 फुटापर्यंत नो कॉन्टॅक्ट झोन, म्हणजे एअर होस्टेस सुद्धा काहीही मागे झालं तरी सुद्धा नॉर्मली अनलेस अँटिल खूपच मोठी इमर्जन्सी आली तरच ते पायलटला कॉन्टॅक्ट करतात, अन्यथा तो नो कॉन्टॅक्ट झोन असतो। पायलट आणि को पायलट आणि फक्त ATC हे तिघच फक्त एकमेकाशी त्या वेळेमध्ये बोलतात। बाकी वेळेत तुम्ही इथलं तिथलं थोडंफार तरी बोलता, परंतु जो टेक ऑफ पॉईंट आहे किंवा लँडिंगचा जो पॉईंट आहे हा बाकीच्या कुठल्याही गोष्टी न बोलता फक्त आणि फक्त जे तुमचे चेकलिस्ट आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून फ्लाइंग तुम्ही टेक ऑफ करताना पूर्ण त्याच्यावर लक्ष केंद्रित केले जातं। जी बिलकुल। अभिजित जी, आपण जोडलेले राहा। आपण पटकन अहमदाबाद मध्ये जाऊया, तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलतायत। सबसे पहले मैं भारत सरकार, गुजरात सरकार, भारत सरकार के प्रधानमंत्री जी और गुजरात सरकार की ओर से भी जो लोग हताहत हुए हैं इनके परिजनों के प्रति गहरी संवेदना व्यक्त करता हूं। 10 ही मिनटों में हादसे के भारत सरकार के पास सूचना पहुंची। तुरंत ही मैंने मुख्यमंत्री जी, यहाँ के गृह मंत्री, होम डिपार्टमेंट के कंट्रोल रूम, सिविल एविएशन डिपार्टमेंट, सिविल एविएशन मंत्री, सभी से संपर्क किया। प्रधानमंत्री जी का भी तुरंत ही फोन आ गया और भारत सरकार और गुजरात सरकार के सभी डिपार्टमेंट एक साथ होकर राहत और बचाव कार्य में लगे। इस विमान में कुल मिलाकर 230 यात्री देश के और विदेश के और 12 क्रू मेंबर सवार थे। इसमें से एक यात्री का बचने का अच्छा समाचार मिला है, मैं उनको मिलकर आया हूं। मृत्यु का आंकड़ा तो DNA परीक्षण और यात्रियों की पहचान के बाद ही अथॉरिटी अधिकृत रूप से घोषित करेगी, मगर जो यात्री बचा है उसको मैं मिलकर आया हूं। घटना के तुरंत बाद गुजरात सरकार ने बहुत त्वरा से डिजास्टर मैनेजमेंट की सारी इकाइयों को अलर्ट करते हुए, चाहे हेल्थ डिपार्टमेंट जो हो, चाहे फायर ब्रिगेड हो, चाहे पुलिस विभाग हो, भारत सरकार की भी
सीएपीएफ को संपर्क कर सभी ने एक साथ मिलकर राहत और बचाव का कार्य चालू किया, मगर 1.25 लाख लीटर ईंधन विमान के अंदर ही था और लगभग गर्मी तापमान इतना ऊंचा हो गया। दरम्यान अहमदाबादेत झालेला अपघात हा एअर इंडियाच्या इतिहासातला सर्वाधिक भीषण अपघात आहे। या अपघातामध्ये विमान नागरी वस्तीवर कोसळलेलं असल्यानं त्याची तीव्रता वाढली आहे। अशाच 5 भीषण अपघातांची या निमित्तानं आठवण होतीये, त्याचा तपशील आपण पटकन पाहणार आहोत। 22 नोव्हेंबरचा चरखी दादरी विमान अपघात आपल्याला लक्षात असेल, त्यात 350 जणांचा सुमारे मृत्यू झाला होता। बोईंग 747 विमान 1 जानेवारी 1978 ला अरबी समुद्रामध्ये कोसळलं होतं। 1 जानेवारी 1978 ला झालेल्या अपघातामध्ये 213 जण दगावले होते। या अपघातात मुंबईहून दुबईला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला। कर्नाटकात एअर इंडियाचं विमान कोसळून 158 प्रवाशांचा मृत्यू झाला। औरंगाबाद विमानतळावर विमानाची ट्रकशी टक्कर झाली, ती 26 एप्रिल 1993 ला। 7 ऑगस्ट 2020 ला काझीकोड मधील घटना आपल्याला आठवत असेल, त्यात 21 जणांचा मृत्यू झालाय। असे विविध अपघात आपल्या डोळ्यासमोर आहेत। आपल्यासोबत कॅप्टन अभिजित अडसूळ आहेत। अभिजित जी, आपण थोड्या वेळापूर्वी सांगत होतात की विमान उड्डाण केल्यानंतर 10,000 फुटापर्यंत पोहोचणं हे अत्यंत संवेदनशील असतं। जी दृश्य आज तुम्ही पाहिली असतील, त्या दृश्यांच्या आधारे एक प्राथमिक अंदाज तुमचा काय आहे? अहमदाबादला मी खूप वेळा फ्लाइंग केलेलं आहे आणि मला वाटतं 100 पेक्षा जास्त टेक ऑफ आणि लँडिंग माझी अहमदाबादला झाली असते। हे खूपच त्याच्यापेक्षा जास्त, आणि रनवे खूपच मोठा आहे, त्यामुळे रनवेचा तसा लेनचा काहीच प्रॉब्लेम नाही। परंतु एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अहमदाबादला बर्ड्स फार मोठ्या प्रमाणावर असतात, आणि माझ्या स्वतःबरोबर सुद्धा घटना लँडिंगच्या वेळी स्टॅबिलायझर जे मागचं असतं विमानाच्या, त्याला जवळजवळ 1.5 ते 2 फुटाचं होल बर्ड हिटमुळे झालं होतं। आणि बर्ड हिट हा सगळ्यात मोठा धोका त्या ठिकाणी अहमदाबादला आहे। त्यामुळे आता जेवढे पायलट आम्ही सगळे आहोत, आम्ही आज चर्चा करतो, तर प्रत्येकाला हीच भीती वाटते की कुठेतरी बर्ड हिट झालं का। आणि अशी घटना क्वचित घडते की एखादं इंजिन खूप वेळा बर्ड हिटमुळे बंद पडतं, परंतु दोन्ही इंजिन एकदम बंद पडणं कधीतरी कुठेतरी अनपेक्षित घटना अशी कधी कधी घडू शकते। म्हणजे एक बर्ड हिट सुद्धा हे कारण इंजिन फेलियरचं असू शकतं। आणि टेक ऑफ नंतर आपण जर पाहिलं तर लँडिंग गिअर खाली दिसतोय, याचा अर्थ इंजिन जे फेलियर आहे। कारण टेक ऑफ केल्यावर सगळ्यात पहिले जर पायलट काय करतो, तर जेव्हा पॉझिटिव्ह क्लाइंब दिसतो, म्हणजे विमान वर जाताना दिसतं, तसं लँडिंग गिअर अप हा कॉल आहे, म्हणजे विमानाची चाकं वर घेणं। परंतु आपण जर पाहिलं तर विमानाची चाकं वर गेलेली नाहीत, आणि जर त्याच्या आधी जर इमर्जन्सी आली असेल तर त्या चेकलिस्ट काही असतात ज्या वैमानिकाला बाय हार्ट ठेवावे लागतात, पाठ करून ठेवावे लागतात। आणि अशा इमर्जन्सीमध्ये मग लँडिंग गिअर वगैरे ते त्याला हात न लावता ही चेकलिस्ट, जर इंजिन फेलियर त्याच्या आधी झालं असेल तर पहिले इंजिन फेलियरची चेकलिस्ट तुम्हाला करावी लागते, आणि मगच तुम्ही लँडिंग गिअरला हात लावू शकता। याचा अर्थ 50 ते 100 फुटाच्या आतमध्येच कुठेतरी ते इंजिन फेलियरला सुरुवात झाली असावी। भले एक इंजिन पहिले फेल झालं नंतर दुसरं झालं, परंतु अतिशय कमी ऑल्टिट्यूडला हे इंजिन फेलियर झालेले हे त्या ठिकाणी दिसतं। आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे पायलटला विमान सांभाळण्याचा वेळही त्या ठिकाणी मिळालेला नाही। विमानाचं जर ॲटिट्यूड आपण पाहिलं तर हे क्रॅश लँडिंग कुठेही दिसत नाही, कारण नोज अप आहे। आपण जर जे ऍक्च्युअल व्हिडिओ या त्या ठिकाणी दिसतोय त्यामध्ये सरळ सरळ, कारण लँडिंग मध्ये सुद्धा विमान कधी खाली येतं, जरी डिसेंट जरी करत असलं तरी नोज अप असतं त्याचं विमानाचं, त्याचा अँगल वर असतो। आणि त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर पायलट विमान सांभाळताना दिसत आहेत, नोज अप आहे बघा, आपण जर पाहिलं तर नोज अप आहे, त्याचं खाली नाहीये जी। म्हणजे याचा अर्थ कुठेतरी विमान त्यांच्या हातामध्ये होतं, परंतु पॉवर त्यांच्याकडे नव्हती, इंजिन त्यांच्याकडे नव्हतं। जी,
म्हणजे आपण हा फार मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी लोअर ऑल्टिट्यूड आणि लिफ्ट. जर तुम्ही हायर ऑल्टिट्यूडला असला, समजा 10,000 5,000 फुटावर तुम्ही जर ही घटना घडली, जी. तुमचे इंजिन फेलियर झाले, तर तुम्ही L/T रेशिओ वापरून एक ठराविक स्पीड वापरून तुम्ही विमानाला चांगली जागा लँडिंगसाठी कुठेतरी मोकळी जागा शोधू शकले असते, किंबहुना जर रनवेच्या जवळपास असते तर रनवेवर सुद्धा. आणि तशा पद्धतीचं ट्रेनिंग हे पायलटला दर 6 महिन्याला आमचे जे सिम्युलेटर चेक्स वगैरे होतात त्या ठिकाणी पायलटला दर 6 महिन्याला ट्रेनिंग दिलं जातं. एक इंजिन फेलियर झालं तर काय होईल, 2 इंजिन फेलियर झालं तर काय होईल, आणि टेक ऑफ नंतर सुद्धा आमचे दोन्ही इंजिन फेलियर करून आम्हाला पुन्हा त्याच रनवेवर कधी कधी टर्न मारून जर जास्त वेळ नसेल तर त्याच रनवेवर पुन्हा तुम्ही येऊन लँडिंग करू शकता किंवा फिरवून पुन्हा त्याच रनवेवर आणू शकता. हे सगळं ट्रेनिंग दिलं जातं. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते, ऑल्टिट्यूड मेजर पार्ट ऑल्टिट्यूड त्यांना अजिबात मिळालेलं नाही, त्यांना हाईट मिळालेली नाही विमानाला, आणि त्यामुळे पायलटला त्या ठिकाणी वाचवण्यासाठी संधी फार कमी होती. बिलकुल हे त्या ठिकाणी गोष्ट आहे. अगदी अभिजितजी, आपण अत्यंत तपशीलवार या अपघाताच्या मागच्या शक्यता व्यक्त केलेल्या आहेत. तुम्ही जोडलेले राहा. आणखी काही 2-3 महत्वाचे तपशील आता आपल्या चर्चेत येणार आहेत, तेही आपण पाहणार आहोत. या निमित्तानं पुढच्या चर्चेकडे आपण वळतोय आणि त्यात आपल्याला एक विषय लक्षात घ्यायचा आहे, तो असा की भारताची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडिया सारख्या संस्थेचं गेल्या जवळपास 15 वर्षात काही अपघाताच्या माध्यमातून काही संकेत समोर येत आहेत. हे संकेत कशाचे आहेत, काय सुचवलं जात आहे ते पाहूयात. पटकन आपण काही अपघात पाहणार आहोत. 12 जून म्हणजे आजचा दिवस मेघाणीनगर अहमदाबाद इथं एअर इंडियाचं बोईंग 7878 ड्रीम लायनर कोसळतं. त्यात जवळपास 300 लोक दगावण्याची भीती आहे. 7 ऑगस्ट 2020 ला कालिकतला एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 787800 कोसळतं. 18 प्रवासी दगावतात. दुबई ते मंगळुरू प्रवासाच्यासाठी निघालेलं 22 मे 2010 ला मंगळुरू विमानतळावर विमान अपघात होतो, ते सुद्धा ड्रीमलायनरच असतं 787. 17 जुलै 2000 ला पाटण्याच्या नागरी वस्तीवर अलायन्स एअरचं विमान कोसळतं. प्रवासी 55 ठार होतात, 5 स्थानिक लोक मरतात. 26 एप्रिल 1993 ला औरंगाबादच्या चिखलठाणा विमानतळावर इंडियन एअरलाइन्सचं विमान कोसळतं. त्यात 55 जण ठार होतात. या निमित्तानं आपण परत एकदा कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्यापर्यंत पोहोचतोय. कॅप्टन अभिजित अडसूळ, आपण निष्णात वैमानिक आहात आणि याच निमित्तानं चर्चेला एक मुद्दा येतोय, तो बोईंगच्या ड्रीमलायनर बद्दलचा. बोईंगच्या या ड्रीमलायनर बद्दल आपण आत्ताच्या तपशिलामध्ये सुद्धा पाहिलं तर असं लक्षात येईल की अनेक अपघातात नेमकी हीच विमानाची श्रेणी दिसतेय. एक आपण जर पाहिलं तर विमानाचं जे ट्रान्सपोर्ट आपण म्हणतो एव्हिएशन, हे सगळ्यात सेफेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट म्हटलं जातं त्या निमित्तानं. आणि फार मोठ्या प्रमाणावर ही वाहतूक आपण जर पाहिलं तर जगभर कंटिन्यू चालू असते. आणि त्यामुळे कंटिन्यू आपण जर हे असे घटना घडतात म्हणून आपल्याला लक्षात येतं की बाबा काहीतरी विमानामध्ये प्रॉब्लेम झाला. परंतु आपण जर पाहिलं तर रेग्युलर फ्लाईटमध्ये सुद्धा प्रत्येक वेळी काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी या होत असतात. अशा घटना ज्या विमानामध्ये घडतात, मला वाटतं 99% वेळी या पॅसेंजर पर्यंत कळतही नाही किंवा एरोस्टेस पर्यंत सुद्धा सांगितलं जात नाही. आम्ही टेक्निकल इश्यू म्हणून कधी कधी डायव्हर्ट केले जातात, कधी कधी परत आणलं जातं, कधी कधी तुम्ही रनवेवर थांबता किंवा कधी कधी लवकर लँडिंग केली जाते. म्हणजे या गोष्टी कंटिन्यू होत असतात. आपण एक दुसरा विषय जर यामध्ये पाहिला तर एक फ्लाईट कंट्रोल्सचा जो विषय आहे, विमान उडवण्यासाठी जे फ्लाईट कंट्रोल्स लागतात, मागे आपण पाहिलं तर बोईंग 737 मॅक्स जी हे एअरक्राफ्ट जेव्हा नवीन आलं तेव्हा त्याच्यामध्ये 3 क्रॅश झाले होते. आणि त्याच्यामध्ये ज्या घटना घडल्या होत्या त्यामध्ये आपण जर पाहिलं, नॉर्मली टेक ऑफ नंतर 10 ते 11 डिग्रीचा जर नोज पिचअप लागतं जी तर ते एअरक्राफ्ट सेन्स करत होतं जवळजवळ 17-18 डिग्री. आणि ते 17-18 डिग्री सेन्स केल्यामुळे नोज जास्त अप असल्याचं त्याला भासवल्यामुळे ते ऑटो स्टॅप ट्रिपनी उलट स्टॅप करायला जायचं आणि नोज खाली करत होतं. आणि त्यामुळे ते विमानं टेक ऑफ झालं त्याला परत नोज डाऊन ट्रिम ऑटोमॅटिक चालू व्हायचं आणि ते प्लेन क्रॅश होत होते. जी अशा काही घटना, फ्लाईट कंट्रोलचे सुद्धा काही प्रॉब्लेम कधी कधी इमर्जन्सीमध्ये आपण म्हणतो एअरक्राफ्ट मध्ये घडू शकतात. तर आता नक्की आज CVR आहे, जे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आहे, ज्यामध्ये पायलट दोन्ही पायलट जे कॉकपिटमध्ये बोलतात आणि ATC जे बोलतो त्याचं रेकॉर्डिंग आहे, ते शेवटच्या 1 तासाचं प्रत्येक वेळी ते कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर जे आपण ब्लॅक बॉक्स वगैरे म्हणतो. दुसरं DFDR आहे जे 25 तासाचं त्याच्यामध्ये DFDR मध्ये रेकॉर्डिंग असतं आणि त्यामध्ये
एअरक्राफ्टच्या प्रत्येक पार्टच्या म्हणजे हजारो जी त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग, प्रत्येक पार्टची छोट्यात छोटी मुवमेंट प्रत्येक पार्टची ही त्यामध्ये रेकॉर्डेड आहे. आणि जोपर्यंत हे डीएफडीआर आणि सीव्हीआर जोपर्यंत हातामध्ये येत नाही, डीएफडीआर तुम्हाला प्रत्येक गोष्ट विमानात काय काय चुकीची घडली ही त्या डीएफडीआर मार्फत विमानातली कळेल. ठीक. आणि शेवटचं संभाषण जे पायलट, को पायलट आणि एटीसी यामधलं जे शेवटचं संभाषण सुद्धा आहे हे सुद्धा त्या सीव्हीआर रेकॉर्डिंग मधून आपल्याला मिळेल. आणि म्हणून कुठेतरी जे डीजीसी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिलेशन जे आता इन्व्हेस्टिगेशन करेल, जी मला वाटतं त्या इन्व्हेस्टिगेशन नंतरच नक्की काय घडलंय. कारण कधी कधी आपण काही गोष्टी बोलून जातो, त्यामध्ये जे पायलट त्या ठिकाणी ज्यांनी खरोखर फ्लाइंग केलेलं आहे जी आज त्यांच्यावर कुठेतरी आपण चुकून धक्का ठेवू नये कोणीही, अशी माझी त्याच्यातूनच एक इच्छा आहे की बाबा उगाच कोणी कोणाला ब्लेम केलं जाऊ नये. बिलकुल. आणि त्यामुळे नक्कीच जेव्हा इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होईल त्यातून सगळ्या बाबी सगळ्यांच्या समोर येतील आणि ठीक आहे. नक्की काय विमानामध्ये प्रॉब्लेम घडला हे सुद्धा लक्षात येईल. परंतु कुठेही घातपाताचा प्रकार तरी विमानामध्ये तो दिसत नाही, कारण विमान नोज ऑफ पिच मध्ये त्या ठिकाणी डिसेंड करत चाललंय. कमीत कमी डिसेंड रेट ठेवून ते त्या ठिकाणी एअरक्राफ्ट खाली जायचा प्रयत्न पायलट त्या ठिकाणी करताना दिसत आहे. बिलकुल. खूप खूप धन्यवाद या सगळ्या चर्चेच्यासाठी. आणि या निमित्तानं अभिजित अडसूळ यांनी अपघाताच्या मागची काही संभाव्य तांत्रिक कारणं सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.